नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि त्यातला आपण पहिला चॅप्टर पाहतोय जो की आहे सेट. सेटचं यापूर्वीचं लेक्चर जरी तुम्ही पाहिलं नसलं तरी जरूर बघा. त्यामध्ये आपण सेट म्हणजे काय, सेट लिहिण्याच्या पद्धती, टाइप्स ऑफ सेट्स आणि प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पूर्ण कव्हर केलाय. त्याच्या जो पुढचा जो पार्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.1 नंतरचा जो की आहे टाइप्स ऑफ सेट्स आणि अजून एक नवीन पॉइंट आहे जो इक्वल सेट. असे 2 पॉइंट, टाइप्स ऑफ सेट आणि इक्वल सेट, या 2 पॉइंट्सवर तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 आहे, तो आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर चला सुरू करूया. टाइप्स ऑफ सेट्स, एकूण 4 टाइप्स आहेत सेट्सचे. ज्यामधला पहिला आहे तो सिंगलटन सेट, दुसरा एम्प्टी सेट म्हणजेच नल सेट, तिसरा आहे फायनाइट आणि चौथा आहे इनफायनाइट सेट. सिंगलटन सेट कन्सिस्ट ऑफ ओनली वन एलिमेंट. ज्या सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट आहे, सिंगल एलिमेंट आहे, त्याला सिंगलटन सेट म्हणतात. कोणताही सेट असेल त्याच्यामध्ये जर फक्त एकच एलिमेंट असेल, एकच मेंबर असेल त्या सेटचा, तर त्याला सिंगलटन सेट आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ए इज सेट ऑफ इवन प्राइम नंबर. ए इज अ सेट ऑफ इवन प्राइम नंबर. मग सेट ए काय येणार आहे? ए इज सेट ऑफ इवन प्राइम नंबर. मग सेट ए काय येईल? असा कोणता आहे डिजिट, जो असा कोणता नंबर आहे जो इव्हनही आहे आणि प्राइमही आहे? तुम्हाला माहिती आहे तो नंबर दुसरा कोणी नाही आहे, फक्त 2 आहे. ए इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट विच इज 2, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. हा 2 जो डिजिट आहे, हा 2 जो नंबर आहे तो इव्हनही आहे आणि प्राइमही आहे. या सेटमध्ये किती एलिमेंट आले? फक्त आणि फक्त एकच एलिमेंट आला, सिंगल एलिमेंट आला, म्हणून त्याला सिंगलटन सेट म्हणतात. हे जे एक्झाम्पल आहे ते सिंगलटन सेटचे एक्झाम्पल बघितलं आपण. समजलं सिंगलटन सेट म्हणजे काय? नेक्स्ट नंबर टू आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट और नल सेट. एम्प्टी सेटलाच आपण नल सेट सुद्धा म्हणू शकतो. एम्प्टी सेट त्याच्या नावातच आहे. एम्प्टी सेट ज्या सेटमध्ये काही नाही, जो सेट पूर्णपणे रिकामा आहे, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही, एकही डिजिट नाही, काहीच नाहीये, त्याला एम्प्टी सेट आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, बी इज द सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. बी हा असा सेट आहे ज्यामध्ये नॅचरल नंबर आहे जो कोणता आहे? बिटवीन 2 आणि 3. नॅचरल नंबरचा जो सेट आहे, नॅचरल नंबर कॅपिटल N इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे इनफायनाइट आहेत. तर हे जे नॅचरल नंबरचा हा जो सेट आहे, हा नॅचरल नंबरचा सेट मधला बी हा असा सेट, बी हा अशा डिजिट्सचा सेट आहे नॅचरल नंबरच्या जो 2 आणि 3 च्या मध्ये. ह्या 2 आणि 3 च्या मध्ये असणारा नॅचरल नंबर आपल्याला विचारलाय. 2 आणि 3 च्या मध्ये नॅचरल नंबर असेल का? 2 आणि 3 च्या मध्ये बरेच नंबर्स आहेत असं नाहीये, पण ते नॅचरल आहेत का? म्हणजे हा सेट काय येणार आहे? एम्प्टी येणार आहे. दॅट्स वाय बी इज इक्वल्स टू सिंगलटन सेट हा असा डिनोट करतात, जो पूर्ण रिकामा येतो, किंवा और इज डिनोटेड बाय दिस लेटर इज कॉल्ड एज फाय. याला काय म्हणतात? एम्प्टी सेट डिनोट करण्याचा हा लेटर आहे, याला काय म्हणतात? एम्प्टी सेट डिनोट करण्याचं हे साइन आहे, सिम्बॉल आहे, याला काय म्हणतात? फाय. एम्प्टी सेट इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट रिकामा दाखवू शकतो आपण, और असा फायने दाखवू शकतो. आलं लक्षात? ज्या सेटमध्ये एकही डिजिट येत नाही, जो सेट पूर्णपणे रिकामा येतो, त्याच्यामध्ये काहीच नाही येऊ शकत, त्याला एकतर आपण एम्प्टी सेट फाय म्हणतो किंवा हा सिंगलटन सेट असा डिनोट करतो. नेक्स्ट नंबर 3, फायनाइट सेट. A set which is nothing but null set or elements in the set are limited, countable, that set is called finite set. आपण त्या सेटला काय म्हणू शकतो? फायनाइट म्हणू शकतो, कारण की त्यामधले जे एलिमेंट्स आहेत, जे मेंबर्स आहेत, जे आपण काउंट करू शकतो. द सेट विच इज नल सेट और एलिमेंट्स इन द सेट आर फायनाइट और काउंटेबल. मीन्स व्हॉट? नल सेट आहे हा जर सेट आपण नल सेट, तो फायनाइट होऊ शकतो, कारण की का? यामध्ये एलिमेंट्स आपण जे काय आहेत ते मोजू शकतो, त्याच्यामध्ये काय नाही, हा भाग वेगळा आहे, पण तो काउंट करू शकतो, आपण समजू शकतो ना की त्याच्यामध्ये काय नाही. सेट विच इज नल सेट और elements of set are finite, countable व limited is called
फायनाईट सेट. एक्झाम्पल बघूया. C इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10. C असा सेट आहे जो नॅचरल नंबरचा सेट आहे आणि त्याच्यामध्ये डिजिट्स आहेत 1 to 10. Number 4, infinite set. A set which has uncountable digits, which has uncountable elements किंवा uncountable members, जे आपण काउंट करू शकत नाही एवढे नंबर्स असतील, एवढे डिजिट्स असतील, एवढे त्याच्यातले मेंबर्स असतील, एवढे त्याचे एलिमेंट्स असतील जे आपण काउंट करू शकणार नाही, जे इनफायनाइट आहेत, त्या सेट्सला आपण इनफायनाइट सेट म्हणतो. We already know that set of natural number, set of whole number, set of real number, set of rational numbers, हे रॅशनल नंबर, हे सर्व जे सेट आहेत हे सगळे इनफायनाइट सेट्स आहेत. त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत, त्याचे जे मेंबर्स आहेत ते इनफायनाइट आहेत. नॅचरल नंबर्स 1 पासून इन्फिनिटी पर्यंत आहेत. होल नंबर 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. रिअल नंबर्स असतील, रॅशनल असतील, इरॅशनल असतील, हे सगळे जे एलिमेंट्स, हे जे सगळे सेट आहेत हे सगळे इनफायनाइट सेट्स मध्ये येतात, कारण की त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, जे मेंबर्स आहेत ते इनफायनाइट आहेत, ते अनकाउंटेबल आहेत. द एलिमेंट्स ऑफ सेट्स आर अनकाउंटेबल आणि इनफायनाइट, तर त्याला आपण काय म्हणतो? इनफायनाइट सेट. टाइप्स ऑफ सेट्स आलं लक्षात? नेक्स्ट आपण टाइप्स ऑफ सेट नंतर अजून एक नवीन पॉइंट बघणार आहोत, त्याचं नाव आहे इक्वल सेट. आपण असे दोन सेट सपोज करूया, सेट ए, सेट बी. सेट ए आणि हा सेट बी यांना इक्वल सेट आपण कधी म्हणणार? जेव्हा सेट ऑफ एलिमेंट्स इन सेट ए आर इक्वल इन बी आणि सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ बी आर इक्वल इन सेट ए. या सेट मधले प्रत्येक एलिमेंट या सेटशी आयडेंटिकल असेल, इक्वल असेल, किंवा या सेट मधला सेट बी मधला प्रत्येक एलिमेंट हा आयडेंटिकल आहे सेट ए मधल्या एलिमेंटशी, तर आपण यांना इक्वल सेट म्हणतो. इक्वल सेट डिनोट कसा करणार? सेट ए इज इक्वल सेट बी. सेट ए इज इक्वल टू सेट बी. Elements of set A are in B and elements of set B are in A. That is, elements in set A are identical with elements in set B. Then set A and set B are said to be equal. And symbolically set A is equals to set B. How to read this? Set A is equals to set B. जेव्हा सेट ए मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते अवेलेबल असले पाहिजेत बी मध्ये, सगळेच्या सगळे अवेलेबल असले पाहिजेत किंवा प्रेझेंट असले पाहिजेत किंवा आयडेंटिकल असले पाहिजेत, म्हणजे जे सेट एलिमेंट मध्ये आहे ते सेट बी मध्ये हवंय आणि जे सेट बी मधलं आहे ते सगळ्याच्या सगळं ए मध्ये हवंय, तरच ते दोन सेट इक्वल होणार, तरच त्या दोन सेटना आपण इक्वल सेट असं म्हणणार. एक आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. A is equals to, in the curly bracket, L I S T E N. अजून सपोज करूया अजून एक सेट B is equals to Y such that Y is letter of word silent. इकडे कोणता वर्ड होता? लिसन होता. इथे कोणता वर्ड आहे? सायलेंट आहे. याचा सेट करायचा आपल्याला. लिस्ट फॉर्म मध्ये मी लिहिते. B is equals to SILENT कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. इक्वेशन हे 1 बघा आणि हे इक्वेशन मी याला 2 म्हणते. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 मध्ये
कॅपिटल ए सेट ए इज इक्वल्स टू LISTEN. हा, आणि इकडे इक्वेशन 2 मध्ये सेट बी इज इक्वल्स टू SILENT. इकडे एल आहे, इकडे पण आहे, इकडे आय आहे, इकडे पण आहे, इकडे एस आहे, इकडे सुद्धा आहे, इकडे टी, इकडे टी, इकडे ई, इकडे ई, आणि इकडे एन, इकडे पण एन. सगळे लेटर्स आहेत ना, जे जे इक्वेशन 1 मधले आहेत, सगळेच्या सगळे जसेच्या तसे एलिमेंट बी या सेट मध्ये अवेलेबल आहेत. सिक्वेन्स जरी पुढे मागे असेल लेटर्सचा तरी तो सेट सेमच येतो, हे आपण आधी बघितलंय. मग या इक्वेशन मध्ये इक्वेशन 1 मधले जे काय हा सेट ए चे जे एलिमेंट्स आहेत ते अवेलेबल आहेत का इकडे, ते इकडे प्रेझेंट आहेत का, आहेत. जसेच्या तसे सगळेच्या सगळे एलिमेंट अवेलेबल आहेत, प्रेझेंट आहेत. याचाच अर्थ काय, सेट ए आणि हा सेट बी हे इक्वल सेट आहेत. वर्ड्स मध्ये लिहिते आणि मग सिम्बॉलिक लिहिते. Therefore, from equation 1 and 2, set A and set B are equal sets. That is, A is equals to B. Symbolically, set A is equals to set B. सेट ए आणि सेट बी इक्वल होण्यासाठी सेट ए मधले सर्वच्या सर्व इलेमेंट्स किंवा मेंबर्स सेट बी मध्ये अवेलेबल हवेत, आणि सेट बी मधले सगळेच्या सगळे मेंबर्स सेट ए मध्ये सुद्धा अवेलेबल हवेत. तेव्हाच आपण सेट ए आणि सेट बी ला इक्वल सेट असं म्हणू शकू. टाइप्स ऑफ सेट आपण मगाशी बघितलाय, आणि त्याच्यानंतर हा नवीन पॉइंट इक्वल सेट. या दोन टॉपिकवर, या दोन पॉइंट्सवरच तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 आहे, जो की आता आपण स्टार्ट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इक्वल. आणि त्याच्या पुढे विचारले त्यांनी जस्टिफाय करायचा आहे तुमचा आन्सर. इक्वल सेट्स विचारले तुम्हाला. हे जे 3 सेट्स दिलेत, सेट ए, हा सेट बी आणि हा सेट सी, या 3 सेट मध्ये कोणते इक्वल सेट आहेत असं विचारलंय. चला सुरू करूया. सेट A is equals to in the curly bracket x such that x minus 1 is equals to 2. हे जे इक्वेशन दिले ना ते आपण फर्स्ट सॉल्व्ह करून घेऊ, तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल, तेव्हा आपल्याला सेट A मिळेल. 3x minus 1 is equals to 2, 3x is equals to 2 plus 1, 3x is equals to 3, x is equals to 3 upon 3, that is x is equals to 1. हा x is equals to 1, हा x ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली, म्हणून सेट A is equals to in the curly bracket 1. x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 1, म्हणून ती आपण ठेवतोय सेट A मध्ये. आलं लक्षात? B is equals to in the curly bracket x such that x is a natural number but x is neither prime nor composite. x हा नॅचरल नंबर आहे. x कोण आहे? x हा नॅचरल नंबर आहे. x कोण आहे? x हा नॅचरल नंबर आहे. ऑलरेडी आपल्याला सांगितले त्याने x हा नॅचरल नंबर आहे. बट x इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. जो प्राईम ही नाही आणि कंपोजाइट ही नाही, असं कोण आहे? असं फक्त 1 आहे. जो प्राईम ही नाही, नायदर प्राईम नॉर कंपोजाइट. आलं लक्षात? फक्त 1 हा एकच डिजिट आहे जो प्राईम मध्येही येत नाही आणि कंपोजाइट मध्ये येत नाही. वी नो दॅट 1 is the only natural number which is neither prime nor composite. Therefore, set B is equals to in the curly bracket 1. Curly bracket complete. C काय सांगितले तुम्हाला? C is equals to x such that x natural number आहे, x less than 2 आहे. x कोण आहे? x नॅचरल नंबर आहे, आणि x कोण आहे? x कोण आहे? नॅचरल नंबर आहे, आणि तो कसा आहे? लेस दॅन 2 आहे. नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1 पासून. सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 असे इनफायनाइट, होय ना? नॅचरल नंबर स्टार्टच 1 पासून होतात ना. आपल्याला x दिलाय, नॅचरल नंबर आहे तो, आणि तो कसा आहे? 2 पेक्षा लहान आहे. कसा आहे तो? 2 पेक्षा कसा आहे? लहान आहे. x हा नॅचरल नंबर आहे
आणि एक्स हा कसा आहे 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर कोण आहे? फक्त एकच आहे आणि तो 1 आहे. म्हणजे सी कोण येणार आहे? सी इज इक्वल्स टू एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि एक्स हा 2 पेक्षा लहान आहे, म्हणजेच एक्स कोण येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे सेट सी काय आला तुमचा? सिंगलटन सेट 1. हे इक्वेशन आलं 1, हे तुमचं इक्वेशन आलं 2 आणि हे तुमचं इक्वेशन आलं 3. तुम्हाला इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की हे तिन्ही सेट इक्वल आहेत. इकडे पण फक्त एकूण एकच एलिमेंट आहे जो की 1 आहे. इकडे पण तोच आहे, इकडे पण तोच आहे. फ्रॉम equations 1, 2 and 3 we get set A is equals to set B is equals to set C. तुम्ही वर्ड्स मध्ये पण लिहू शकता. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 we get set A, set B and set C are equal set. That is A is equals to B is equals to C. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 1. नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय विचारलंय? डिसाइड सेट ए अँड बी आर इक्वल. सेट ए आणि बी इक्वल आहेत का विचारले आणि गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर असं त्यांनी विचारले. आधी आपल्याला काय बघायचं आहे? सेट ए आणि सेट बी हा इक्वल आहे का? सेट ए आणि बी इक्वल होण्यासाठी कंडिशन काय आहे? सेट ए मधले जे काही इलेमेंट्स असतील ते सेट बी मध्ये अवेलेबल हवेत आणि सेट बी मधले जे पण इलेमेंट आहेत ते ए मध्ये अवेलेबल हवेत, तेव्हा सेट ए आणि सेट बी इक्वल होणार आहेत. आपल्याला फर्स्ट काय सांगितले त्यांनी? ए इज इक्वल्स टू इवन प्राइम नंबर. वी नो दॅट 2 is the only even prime number. Therefore, set A is equals to in the curly bracket 2. In the curly bracket 2. Only one digit, that is 2. हे आलं तुमचं इक्वेशन 1. नेक्स्ट तुम्हाला काय दिलंय? B is equals to set B is equals to x such that 7x minus 1 is equals to 13. 7x minus 1 is equals to 13. आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? x ची व्हॅल्यू. तेव्हा आपल्याला सेट बी मध्ये कोण आहे ते लक्षात येईल. त्याच्यासाठी हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 7x minus 1 is equals to 13. 7x is equals to 13 plus 1. That is 7x is equals to 14. X is equals to 14 divided by 7. Therefore, x is equals to 2. That is set B is equals to in the curly bracket 2. x कोण आला इकडे? 2 आला ना. x ची व्हॅल्यू कोण आली? 2 आला. म्हणून सेट बी काय आला? फक्त एकच डिजिट आला जो की आहे 2. इकडे तुम्ही बघू शकता सेट ए इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 2, इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 elements of set A and set B are identical. Therefore, set A and set B are equal sets. That is A is equals to B. Set A and set B are equal. Elements of set A and set B are identical. Therefore, set A and set B are equal sets. Therefore, A is equals to symbolically A is equals to B. Question 2 लक्षात आला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पाहतोय आपण. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट ए 3 सेट दिलेत तुम्हाला आणि 3 सेट मध्ये एम्प्टी सेट कोण आहे विचारले. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड वाय. यामधले कोण एम्प्टी सेट्स आहेत आणि जरी असतील तरी ते काय आहेत? That A is a natural number smaller than 0. Natural number is a natural number which is smaller than 0. Solution मध्ये we know that set of natural numbers n is equals to 1, 2, 3, 4 up to infinity. Set of natural number start 1 पासून होतो. सेट ऑफ नॅचरल नंबर्स मध्ये 1 पासूनचे डिजिट पुढचे इन्फायनाइट डिजिट्स काउंट होतात. स्टार्टच कुठून होतात? ते 1 पासून होतात. इकडे काय बोलतात ते लोक? स्मॉलर दॅन 0. स्मॉलर दॅन 0. सेट ऑफ नॅचरल नंबर विच इज स्मॉलर दॅन 0. स्मॉलर दॅन 0 नॅचरल नंबर येतच नाही. दॅट इज नॅचरल नंबर
starts from 1. Therefore, set A is equals to empty set. सेट ए इज इक्वल्स टू एम्प्टी सेट. त्याच्यामध्ये कोणताही डिजिट येणार नाही. नॅचरल नंबर जर 1 पासून स्टार्ट होत असतील तर स्मॉलर दॅन 0 कोणीही अवेलेबल नसणार आहे. त्यामुळे हा आला एम्प्टी सेट. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट तुम्हाला काय बी काय दिलाय? बी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. स्क्वेअर रूट घेऊया आपण. टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. एक्स इज इक्वल्स टू 0. एक्स कोण आला इकडे? 0 आलाय. एक्स कोण आला इकडे? 0 आलाय. त्यामुळं सेट बी मध्ये कोण येणार? 0 येणार. एक्स कोण आला इथे? 0 आलाय. अवेलेबल आहे ना कोणी ना कोणी, तो 0 आहे ना, म्हणून सेट बी मध्ये कोण आला? 0 आला. एक डिजिट आला याच्यामध्ये, 0 आला. हा एम्प्टी आलाय का? नाही. हा सेट एम्प्टी आलाय का? नाही. देअरफॉर सेट बी इज नॉट एम्प्टी सेट. इज नॉट एम्प्टी सेट. इकडे काय होतं? सेट ए इज एम्प्टी सेट. सेट ए कसा आलेला? एम्प्टी सेट आलेला. इकडे सेट बी मध्ये कोण आलाय? 0 आलाय ना. सेट बी मध्ये कोण आहे? 0 आहे. डिजिट आहे. एम्प्टी आहे का तो? नाही. म्हणून सेट बी इज नॉट एम्प्टी सेट. नेक्स्ट सी इज इक्वल्स टू x such that 5x minus 2 is equals to 0. आणि x कोण आहे? नॅचरल नंबर आहे. x कोण आहे? नॅचरल नंबर आहे. therefore 5x minus 2 is equals to 0. x c असा सेट आहे ज्यामध्ये x such that 5x minus 2 is equals to 0. x कोण आहे? नॅचरल नंबर आहे. तो x कोण आहे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तेव्हा सेट सी मध्ये कोण कोण आहे, किती डिजिट्स आहेत ते आपल्याला समजते. 5x minus 2 is equals to 0. Therefore, 5x is equals to 2. Therefore, x is equals to 2 by 5. x काय दिलाय आपल्याला? x हा नॅचरल नंबर आहे. हे काय आहे? गिवन आहे. x कोण आहे? नॅचरल नंबर आहे ना, जो गिवन आहे आपल्याला दिलाय. x हा नॅचरल नंबर आहे. पण 2 by 5 हे नॅचरल नंबर आहे का? 2 by 5, 2 upon 5 हा नॅचरल नंबर आहे का? नाही आहे तो नॅचरल नंबर. x बिलॉंग्स टू n. आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिले, गिवन आहे x हा नॅचरल नंबर आहे. पण 2 by 5 हा नॅचरल नंबर आहे का? नाही. 2 by 5 हा नॅचरल नंबर नाही. म्हणून सेट सी काय आला? एम्प्टी आला. म्हणून सेट सी कोण आला? एम्प्टी सेट आला. एकही एलिमेंट त्याच्यामध्ये येणार नाही. जर तुम्ही एक्स हा नॅचरल नंबर म्हणताय, जर तुम्ही एक्स हा नॅचरल नंबर सांगताय आणि एक्स इज इक्वल्स टू 2 by 5 येते, 2 by 5 नॅचरल नंबर नाही. त्यामुळे सेट सी मध्ये असं कोणताही एलिमेंट येणार नाही. सेट सी हा एम्प्टी येणार आहे. सेट सी इज एम्प्टी सेट. सेट सी इज अ एम्प्टी सेट. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Write with reasons which of the following sets are finite or infinite. फायनाइट आहेत किंवा इनफायनाइट आहेत असं आपल्याला विचारले. त्यातला फर्स्ट क्वेश्चन दिलाय. a is equals to set a is equals to in the curly bracket x such that x less than 10. x is a natural number. x कोण आहे? हा x नॅचरल नंबर आहे आणि तो 10 पेक्षा लहान आहे. तर आपल्याला तो लिस्ट मेथडनी काढू आपण. फर्स्ट a is equals to x कोण आहे? नॅचरल नंबर आहे आणि तो less than 10. Strictly less than 10. a is equals to in the curly bracket 1 पासून 9 पर्यंत आला. x कोण आहे? नॅचरल नंबर आहे ना, आणि तो कोण दिलाय? which is less than, strictly less than 10. 1 पासून 9 पर्यंतचे आपण डिजिट इकडे लिहिूया. हे जे डिजिट्स तुम्हाला दिसतात हे काउंटेबल आहेत का हो? हा आहेत. हे जे डिजिट्स आहेत सेट ए मधले हे फायनाइट आहेत, ते काउंटेबल आहेत, ते लिमिटेड आहेत. म्हणून सेट ए हा फायनाइट सेट आहे ना. therefore elements in the set A are limited and countable. Limited and countable. Therefore, set A is finite set.
Therefore set A is a finite set. नंबर 2 काय आपण बघू. नंबर 2 मध्ये set B is equals to y such that y which is less than 1 and y is an integer. Y is an integer. We know that integer चा सेट कसा असतो. डॉट 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 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. इंटिजरच्या सेटमध्ये इकडे इन्फायनाइट पासून चालू होऊन तिकडे इन्फायनाइट असतं, इकडे इन्फायनाइट पासून मायनस सगळे काउंट्स होतात 0 आणि मग त्याच्यानंतर पॉझिटिव्ह काउंट्स होतात. मग ह्या पूर्ण सेटमध्ये आपल्याला y कसा दिलाय. y इज अन इंटिजर सांगितलंय, पण y कसा आहे. y हा विच इज लेस दॅन -1. -1 कुठे दिसतोय तुम्हाला. इथं दिसतोय. -1 पेक्षा जे सगळे लहान आहेत तो सेट बी येणार आहे. असे सगळे y जे आहेत जे -1 पेक्षा लहान आहेत त्या सगळ्याचा सेट बी आहे. मग सेट बी कसा येणार आहे. सेट बी इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट डॉट 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 -4 -3 -2 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. -1 च्या सगळे -1 पेक्षा सगळे लहान, -1 पेक्षा सगळे जे लहान आहेत त्या सेट ऑफ इंटिजर्सचा बी हा सेट आहे. मग ह्या सगळ्या ह्या सेटमध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे जे इलेमेंट्स आहेत ते अनलिमिटेड आहेत, अनकाउंटेबल आहेत, कारण की ते इन्फायनाइट आहेत ना. म्हणून सेट बी हा इन्फायनाइट येणार आहे. सेट बी इज इनफायनाइट सेट. सेट बी इज इनफायनाइट सेट. आलं लक्षात. सेट 2 इकडे मला जागा नाहीये त्यामुळे मी लिहिलेलं नाही, तुम्ही समजून घ्या. आणि इकडे खाली लिहा असं की एलिमेंट्स इन सेट बी आर अनकाउंटेबल, अनलिमिटेड and uncountable, therefore set B is infinite set. Okay, next number 3. C, set of student of class 9 from your school. Set of student of class 9. क्लास 9 मधले कोणतीही स्कूल असेल तरी क्लास 9 मध्ये स्टुडंट लिमिटेडच असणार आहेत ना. किती मोठी जरी स्कूल असली तरी काउंटेबलच असणार आहेत क्लास 9 मधले स्टुडंट. तर सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल, तर तो सेट फायनाइटच येणार आहे कारण की ते काउंटेबल आहेत. नेक्स्ट नंबर 4. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुम्ही एखाद्या विलेज मध्ये राहताय तर तिथलं पॉप्युलेशन जे असतं ते काउंटेबलच असतं, तो पण फायनाइट सेट आहे. नंबर 5. सेट ऑफ ॲपॅरेटस इन युअर लॅबोरेटरी. तुमच्या लॅब मधल्या सगळे जे काय इन्स्ट्रुमेंट आहे, जे ॲपॅरेटस आहेत, तर त्या सगळ्यांचा सेट फायनाइट काउंटेबल असणार आहे ना, त्यामुळे फायनाइट. सेट ऑफ होल नंबर. होल नंबरचा सेट, नॅचरल नंबरचा सेट, इंटिजरचा सेट, रिअल नंबरचा सेट, रॅशनल, सगळे जे सेट आहेत ते अनकाउंटेबल आहेत त्यामुळे ते इनफायनाइट आहेत. नेक्स्ट सेट ऑफ रॅशनल नंबर. परत तेच आलं. सेट ऑफ रिअल असतील, रॅशनल असतील, नॅचरल असतील, होल असतील, सगळे असतील ते सगळे इनफायनाइट सेट आहेत. आलं लक्षात. प्रॅक्टिस सेट 1.2 याबरोबरच आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा संपलेला आहे, फिनिश झालेला आहे.